शेतकरी कर्जमाफी देणारा शासन निर्णय जारी, कर्जमाफीच्या आढाव्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना. नाशिकमध्ये महायुती समोर बंडखोरांचं आव्हान, गिथे बंधू निवडणूक लढण्यावर ठाम, उमेदवारी मागे घेण्याचं गिरीश महाजनांचं आवाहन. महाजनांची भाजपाच्या बंडखोर उमेदवारांशी चर्चा, बंडखोर उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावेत. नाशकात उदय सामंतांचं बंडोबांना आवाहन. संभाजीनगरात सत्तार पिता पुत्राची बंडखोरी शमणार, सत्तारांना युती धर्म पाळण्याचा शिंदेंचा आदेश, एकनाथ शिंदेंचा आदेश मांडणार सत्तारांचं वक्तव्य. भाजप कार्यकर्त्यांचं शिवसेनेवर दबावतंत्र, अब्दुल सत्तार यांचा गंभीर आरोप. शिवसेना संपवण्याचा भाजपाचा प्रयत्न, सत्तारांचा दावा. सर्व 17 जागांवर महायुतीलाच यश मिळेल, 3 ठिकाणांची बंडखोरी शमवण्यात यश. महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये रवींद्र चव्हाणांची माहिती. शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकरांनी वाचला तक्रारीचा पाढा, केवळ निवडणुका आल्या की फोन करतात, अन्य वेळेस कोणी विचारपूस पण करत नाही, भोंडेकरांचं वक्तव्य. हिंजवडीतील आयटी कंपनीमध्ये महिला कर्मचाऱ्याचा मानसिक छळ, महिलेवर लग्न आणि धर्मांतरासाठी दबाव, आयटी कंपनी विरोधात हिंदू जनजागृती समितीचे आरोप. मुंबई गोवा महामार्गाचं चौपदरीकरण अपूर्णच, डेडलाईन संपली, जून उजाडला. गडकरींच्या आश्वासनाचं काय झालं, कोकणवासियांचा सवाल. मंत्रिमंडळ उपसमितीची बघ्याची भूमिका, उपसमिती ओबीसींच्या हक्काचं संरक्षण करण्यात असमर्थ, ओबीसी नेत्यांचा सरकारवर हल्लाबोल. जरांगेंविरोधात बावनकुळेंनी भूमिका का घेतली नाही, ओबीसी नेत्यांचा संताप. राज्यात घोडेबाजार, पहिला शत्रू शिंदेंची शिवसेना, संजय राऊतांचा शिंदेसह महायुतीवर निशाणा. महागाई विरोधात ठाकरे गटाचं मुंबईत शक्ती प्रदर्शन, गळ्यात भाज्यांची माळ घालून आंदोलन. नवी मुंबईमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचं महागाई विरोधात अनोखं आंदोलन, आंदोलकांनी भर रस्त्यातच मांडली चूल, आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. गोराई खाडी परिसरामध्ये मँग्रोव्ह पार्कचं ठाकरे गटाकडून प्रतिकात्मक उद्घाटन, उद्यान पूर्ण होऊनही नागरिकांसाठी खुलं केलं नसल्याचा ठाकरे गटाचा आरोप. कर्जमाफीत शेतकऱ्यांची फसवणूक, शासन आदेशात जाचकाठी शर्ती, नियमित कर्जदारांना सुद्धा केवळ 50,000 रुपये मिळणार, शेतकरी नेते अजित नवलेंचा कर्जमाफीवरून हल्लाबोल. बाजोरिया पिता पुत्रावर अमरावतीमध्ये गुन्हा दाखल, शासकीय कामात अडथळा आणल्याचा ठपका, जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन शिवीगाळ करणं भोवलं. सोलापुरात अशोक वाघमोडेंच्या अर्जावर भाजपा सदस्यांच्या बनावट सह्या, भाजपा नगरसेवक आक्रमक झाल्यानंतर वाघमोडेंचा उमेदवारी अर्ज बाद. गोपीनाथ मुंडेंची पुण्यतिथी, पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर नतमस्तक, वडिलांच्या आठवणीनं पंकजा मुंडे भाऊक. दौंड तालुक्यात गर्भलिंग निधनाचा संशयित रॅकेटचा पर्दाफाश, केडगाव परिसरात पोर्टेबल सोनोग्राफीद्वारे बेकायदेशीर तपासणीचे आरोप, व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. दिल्लीमध्ये भीषण अग्नितांडव, हॉटेलमधील आगीत 21 जणांचा होरपळून मृत्यू, सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागल्याची माहिती. डी.के. शिवकुमार यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, कर्नाटकात डी.के. राजला सुरुवात. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये फूट, ममता बॅनर्जींना मोठा धक्का, तृणमूलच्या 59 बंडखोर आमदारांनी स्थापन केला वेगळा गट, पक्षातून हटवलेल्या रुद्रब्रत बॅनर्जी सहांचा थेट पक्षचिन्हावरच दावा. भारतात परतल्यावर अटक होऊ शकते, कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजित दिपकेंनी व्यक्त केली शंका. खान सरांच्या कोचिंग सेंटर बाहेर गोळीबार, हल्लेखोरांनी 5 ते 6 राऊंड फायर केल्याची माहिती.
मथुरेचा IIT बाबा अभिषेकला तरुणींच्या लैंगिक शोषण प्रकरणी अटक. गंधर्व विवाह करतोय सांगत करायचा शोषण.